आज जो ट्रेड तुम्हाला 1,000 रुपये कमवून देतो ना, तोच ट्रेड उद्याला तुम्हाला 1,00,000 रुपये कमवून देऊ शकतो. पण कसं? तुम्ही तो ट्रेड ओळखताय का? तुम्ही त्या ट्रेडबद्दल डॉक्युमेंटेशन केलंय का? हे बघा, आपल्या चुका समजणं जेवढं गरजेचं आहे ना, तेवढं आपण बरोबर काय केलंय ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. माझ्या सेटअपवरती आलेला ट्रेड, त्याची वेळ, त्या ट्रेडमध्ये असतानाचं आलेलं व्हेरिएशन. सेटअप काय आपला पिक्चर परफेक्ट कधीच येत नाही. पण त्या सेटअपवरती येताना बऱ्याच वेळेला आपल्याला व्हेरिएशन्स येतात. प्रत्येक व्हेरिएशन आपण डॉक्युमेंट केलं आहे का? माझा अनुभव सांगतो. मी हेड अँड शोल्डरवरती ट्रेड करतो. हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट हा जे शोल्डर्स असतात ते दोन्ही अगदी व्यवस्थित सिमेट्रिकलच असतात असं नव्हे. दोन्ही शोल्डर्सच्या लेंथमध्ये आणि त्यांच्या हाईटमध्ये फरक असू शकतो. माझं ऑब्झर्वेशन आहे की हेड अँड शोल्डरवरती मी ट्रेड केल्यानंतर जर मला पहिल्या 10 मिनिटामध्ये ट्रेड नाही मिळाली तर पुढचे 55 मिनिटं मला वाट बघत बसायला लागते. त्याच्यानंतर मला ब्रेकआउट मिळतो. पण हे मला कसं कळलं? हे मला कळलं जर्नलिंगमुळे. जर्नलिंग अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जेवढ्या माझ्या चुका आणि जेवढ्या माझ्या बरोबर केलेल्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या सगळ्या जर्नलिंगमुळे आल्या. मी जर्नलिंग ह्या विषयावरती 1 तास बोलू शकतो. इतकं माझ्याकडे जर्नल लिहिण्याबद्दलचा अनुभव पण आहे आणि त्यातनं मला आलेले शिकवणी पण आहेत. जर्नल कसं लिहायचं असं मला खूप लोक विचारतात आणि खूप लोकांच्या मला कमेंट्स पण आलेल्या आहेत की जर्नल लिहिण्याबद्दल आम्हाला माहिती द्या. त्याच्यात काय रेकॉर्ड करायचं? मी म्हणेन सगळं रेकॉर्ड करा. तुमच्या जर्नलमध्ये तुम्हाला जितकी माहिती भरता येईल, जेवढ्या गोष्टी तुम्हाला तिथे रेकॉर्ड करता येतील त्या करा. जर्नल एक्सेलमध्ये लिहावं का वहीत लिहावं? मी म्हणेन दोन्ही ठिकाणी लिहा. काही गोष्टी तुम्हाला एक्सेलमध्ये लिहिणं सोपं जाईल. काही गोष्टी तुम्हाला वहीत लिहिल्यानंतर त्या वाचणं, त्या समजून घेणं हे जास्ती फायदेशीर ठरेल. मी एक पार्ट करतो. मी जर्नलमधल्या ज्या टेक्निकलचा पार्ट आहे तो मी एक्सेलमध्ये टाकतो. एक्सेलमध्ये टाकण्यामागचा उद्देश असा आहे की मला नंतर ॲनालिसिस करताना मला त्याच्यावरती जर काही पायवट लावायचा आहे किंवा मला काही डेटा जर का मोठ्या डेटा असेल आणखी त्याला ॲनालाइज करायचं असेल तर मला एक्सेलमध्ये ते करणं सोपं जातं. पण माझा जो सायकोलॉजिकल पार्ट आहे तो मी वहीत लिहितो. मग माझ्या जर्नलमध्ये जर आपण कधी बघितलं तर जर्नलमध्ये एंट्री असते, एक्झिट असते. एंट्री एक्झिटचे टाईम्स असतात, वेळ असते, वार असतो, महिन्याची तारीख असते. त्याच्यानंतर मी कुठे एंट्री केली, कुठे एक्झिट केली, माझा स्टॉप लॉस कुठे होता, माझ्या एक्झिटचं कारण काय होतं, माझ्या एंट्रीचं कारण काय होतं, हे सगळं टेक्निकल पार्ट झाला. पण त्याच्यासमोर एंट्री करण्यापूर्वी, एंट्री घेताना आणि एंट्री एक्झिट मार्केटमध्ये असताना म्हणजे ट्रेडमध्ये असताना आणि एक्झिटच्या वेळी किंवा एक्झिट नंतर माझ्या काय भावना होत्या, माझे काय इमोशन्स होते, हे सगळं मी डॉक्युमेंट करून वहीमध्ये लिहितो. त्याने असं होतं की त्या ज्या एक्सेलची ती रो आणि मी लिहिलेली वही यांना मी जर का सायमल्टेनियसली वाचलं तर मला एक्झॅक्टली ती सिच्युएशन माझ्या डोळ्यापुढे उभी राहते. मी ट्रेडचा स्क्रीनशॉट पण घेतो. ट्रेड घेताना मला काय सेटअप दिसला आणि त्या कोणत्या बेसिसवरती मी ट्रेड घेतला याचा स्क्रीनशॉट घेऊन त्याची URL मी त्या एक्सेलमध्ये पुढच्या एका रोमध्ये पेस्ट करून ठेवतो. त्याने असं होतं की मी त्या URL वरती क्लिक केल्यावरती त्याचं ट्रेडचं, माझ्या ट्रेडिंग व्ह्यूचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि मला एक्झॅक्टली कळतं की मी कोणत्या बेसवरती ती ट्रेड घेतली होती. एवढं डिटेलमध्ये आणि एवढा व्यवस्थित जर तुम्ही तुमचं जर्नल लिहिलं तर तुम्ही कुठे चुकतात हे तर कळेलच, पण तुम्ही काय बरोबर केलं आणि ते परत वारंवार तुम्हाला ते बरोबर कसं करायचं आहे, त्याच्यासाठी काय सेटअप तुम्ही बघितलेलं आहे हे तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी अतिशय उपयोगी पडतं. मला जर माहिती आहे एखादा रस्ता, मला जर माहिती आहे आणि मी त्या रस्त्यावरती चालायला लागलो तर मी एकदम आरामशीर जातो. मला माहिती इथे खड्डा आहे, इथे वळण आहे, इथे उतार आहे, इथे चढ आहे, इथे लहान मुलं वगैरे रस्त्यामध्ये येऊ शकतात, इथे भटके कुत्रे रस्त्यात येऊ शकतात. माझं मेंटल प्रोग्रामिंग छान झालेलं असेल की मला त्या रस्त्यावरनं चालताना दुसरा विचार करावा लागणार नाही. हेच जर माझ्या ट्रेडिंगमध्ये माझ्या बरोबर असणाऱ्या ट्रेड्सच्या बाबतीत झालं, मला कळलं की अरे हा सेटअप आहे, हा सेटअप वेळ लागणार आहे बरं का,
मला पेशन्सनी वेट करण्याशिवाय, वाट बघत बसण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हे. तर मी त्या तऱ्हेने माझी मेंटल प्रिपेरेशन असेल तर मला तो ट्रेड घेणं सोपं पण जातं आणि त्या ट्रेडमध्ये मला थांबायला पण, पेशन्स ठेवायला सुद्धा माझ्याकडे कारण असतं. उगाच मी कोणत्याही ट्रेडच्या मागे पळत बसण्यापेक्षा माझ्या माहितीतले ट्रेड्स, माझ्या अनुभवातले ट्रेड्स जर माझ्यासमोर आले तर ते घेणं मला कधीही जास्ती फायदेशीर नाही का ठरणार. पण ह्याच्यासाठी आणि हे समजण्यासाठी तुम्हाला तो ट्रेड डॉक्युमेंट केलेला असला पाहिजे, तो रेकॉर्ड केलेला असला पाहिजे. तुमच्या चुका तर तुमच्या लक्षात येतीलच, त्या ट्रेडिंग जर्नलमधनं तुमचं संपूर्ण म्हणजे ट्रेडिंगचा जर्नी तुमच्या डोळ्यासमोर उभा राहणार आहे. चुका तर लक्षात येतीलच, त्या महत्त्वाच्या आहेतच, पण मी काय चांगलं करतोय तेही महत्त्वाचं आहे. माझं काम काय, ज्या चुका आहेत त्या अवॉइड करत जायचे आणि ज्या गोष्टी मी बरोबर करतोय त्या गोष्टींना मी जास्त प्रॅक्टिस करायची, आणखीन तो सेटअप आला तर त्याच्यात जास्त प्रिपेअर्ड राहून तो सेटअपवरती मॅक्झिमम आउटपुट काढायचा आहे. हेच तर ट्रेडिंग आहे. त्यामुळे जर्नल लिहा. जर्नल तुम्हाला कसं लिहायचं, त्याच्यात काय डिटेल्स असले पाहिजेत, त्याच्यामध्ये काय तुम्हाला एंट्री असायला पाहिजेत, हे जर हवं असेल, त्याच्यासाठी डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल, मी तो बनवायला पण तयार आहे. मला तुमचे तसे कमेंट्स द्या आणि फॉर्मॅट हवा असेल तरी मला मेसेज करा. मी एक्सेलमध्ये तो फॉर्मॅट बनवून त्याच्यामध्ये हवे नको ते सगळे फॉर्म्युलेस टाकून मी एक्सेल पण पुरवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, आणखीन फॉलो करा जोशी मनीष पी.